नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मुंबईमधून फॉर्म भरलाय आणि ज्यांना आता मुलाखतीची तयारी करायची, त्यामध्ये मग मुंबईच्या बद्दल असणारी माहिती किंवा मुंबई विशेषतः न्यायालयाच्या संदर्भाबद्दल, त्याचबरोबर मुंबईमधल्या शहर रचनेबद्दल जी चर्चा आहे, तर ती मुलाखतीच्या दृष्टिकोनातून कशी आपल्याला उपयोगाला येईल आणि त्याच्यातून मग मुंबई म्हणजे उच्च न्यायालय, त्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत असणारी 3 खंडपीठं, त्यामध्ये 3 खंडपीठामध्ये एक लक्षात येता येईल ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरं नागपूर, तिसरं पणजी आणि आता जे सर्किट बेंच आहे ते म्हणजे कोल्हापूर, याविषयीची माहिती पाहू। त्याचबरोबर हे नेमकं शहर कशा पद्धतीने बनलं गेलं, याची सामाजिक स्थिती काय, राजकीय भूमिका नेमकी कशा पद्धतीची राहिली, या सर्व मुलाखतीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अधिक माहिती ही कशा पद्धतीने होईल याविषयीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया। आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की मुंबई उच्च न्यायालय ऐतिहासिक वारसा आणि त्याचा भौगोलिक विस्तार हा आपण पहिल्या टप्प्यामध्ये माहिती पाहू। याच्यामध्ये लक्षात ठेवा की न्यायालयाची स्थापना आणि इतिहासाच्या संदर्भाबद्दल जर आपण बघितलं गेलं तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 14 ऑगस्ट 1865 मध्ये झाली। म्हणजे कोणता? इंडियन हायकोर्ट ऍक्ट कधीचा आहे? 1861 आहे। म्हणजे भारतातलं सर्वात जुन्या उच्च न्यायालयापैकी एक म्हणून महत्त्वपूर्ण गौरव हा मुंबई उच्च न्यायालयाचा करता येईल। सुरुवातीला हे फोर्ट परिसरामध्ये एका लहान इमारतीमध्ये हे कार्य सुरू झालेलं होतं। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर बघितलं गेलं तर ही जी शैली आहे या शैलीमध्ये लक्षात ठेवा की गॉथिक स्थापत्य शैलीचं लेणं म्हणजे 1878 मध्ये न्यायालयाच्या सध्याच्या भव्य इमारतीमध्ये हे स्थलांतर केलंय। म्हणून लक्षात ठेवा की ही जी शैली आहे तर ही कोणती आहे? व्हेनेशियन गॉथिक शैलीची भव्य वास्तू म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। दगडी काम आणि हे अशा पद्धतीचे असणारे हे उंच मनोरे आणि सर्वात महत्त्वाचं आहे की युनेस्कोनं याला जागतिक वारसा स्थळाचा एक भाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। आता लक्षात ठेवा की मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस लक्षात ठेवा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचं एक न्यायिक प्रशासन करण्याचं काम केलं। म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे महाराष्ट्र, दुसरं आहे गोवा, म्हणजे पंजे खंडपीठामार्फत गोवा राज्यासाठी एक न्यायदान करणं, आणि तिसरं आहे केंद्रशासित प्रदेश। यात केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षात ठेवा दादर नगर हवेली आणि दमन आणि दीव हे क्षेत्र या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतात। आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक भाग लक्षात ठेवा की खंडपीठ आणि त्यांचे अधिकार क्षेत्र या संदर्भाबद्दलची माहिती पाहू। आता लक्षात ठेवा की पहिलं जे मुख्य काम आहे ते म्हणजे कोणतं? मुख्य पीठ हे कुठं आहे? मुंबईला आहे। हे कधी स्थापन झालं तर ते 1862 मध्ये स्थापन झालं। आता लक्षात ठेवा हे मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे आणि रायगड या भागांसाठी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। आता लक्षात ठेवा हे नागपूर जे खंडपीठ आहे तर हे 1936 ते 1960 म्हणजे आपण त्याच्यामध्ये पुढं करार पाहू की 36चा नेमका काय होता आणि 60चा काय होता। त्यामध्ये या विदर्भामधले 11 जिल्हे म्हणून याच्यामध्ये उल्लेख करता येईल। छत्रपती संभाजीनगर हे जे खंडपीठ आहे तर 1982च्या काळामध्ये मराठवाड्यामधले 10 जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रामधले 2 जिल्हे असे 12 जिल्हे, आणि पणजी गोवा हे कधीच आहे? 1982 मधले उत्तर आणि दक्षिण गोवा याच्यासाठी न्यायदान करण्यासाठी म्हणून खंडपीठ हे स्थापन झाल्याचा उल्लेख करता येईल। आता लक्षात ठेवा की नागपूर खंडपीठ जे आहे या नागपूर खंडपीठामधलं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा 1936 मध्ये स्वतंत्र न्यायालयाची स्थापना केली गेली आणि 1960 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं एक कायमस्वरूपी खंडपीठ हे स्थापन झालं। पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवा काय होतं की मध्य प्रांत आणि बेरार म्हणजे सीपी अँड बेरार यासाठी 1936 ला हे स्थापन झालं होतं। परंतु 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाशी काय केलं ते नागपूर हा भाग हा मुंबई उच्च न्यायालयाशी जोडला गेला आणि विदर्भाच्या न्यायदानात ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका त्यामध्ये बजावतात। आता लक्षात ठेवा जे कोल्हापूर खंडपीठ जे आहे ज्यामध्ये जे प्रस्तावित होतं, परंतु आता सध्याला काय झालं आपल्याला कोणतं स्थापन झालंय?
सर्किट बेंच हे आता सध्याला स्थापन झाले, परंतु न्यायदानाच्या विकेंद्रीकरणामध्ये आणि सुलभतेसाठी वाढवण्याचे एक नवीन पाऊल म्हणून सांगता येईल. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग आणि सातारा, सोलापूर लक्ष्य आहे की 2025 पर्यंत कार्यान्वित होणं. परंतु आता सद्यस्थितीमध्ये मात्र काय आहे, सर्किट बेंच आहे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठीचा प्रवास आणि वेळ वाचण्यास मदत होईल. आता लक्षात ठेवा की स्थापत्य शैली आणि याच्या वारसाच्या संदर्भाबद्दल म्हणजे कोणतं, कर्नल J.F. फुल्लर यांनी इमारतीचा आराखडा त्याचा तयार केला होता आणि न्यायदेवतेची भव्य मूर्ती असून ती निपक्षपातीपणाने, म्हणजे ही जी मूर्ती, हा जो उंच आहे याच्यामध्ये ही जी मूर्ती आहे, तर या भागांमध्ये काय, ही न्यायदेवतेची भव्य दिव्य मूर्ती ही त्यामध्ये कोरलेली आहे. जवळजवळ 562 फूट लांबी आणि 187 फूट उंची ही त्यामध्ये आहे. आता लक्षात ठेवा की हे जे छत्रपती संभाजीनगरचं असणारं जे खंडपीठ आहे, यामध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचं केंद्र म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. मराठवाड्यामधले किती जिल्हे आहेत, तर ते 10 जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे, यासाठी म्हणून हे खंडपीठ काम करतं. आता सामान्य माणसाला उच्च न्यायालयापर्यंत पोहोचणं हे त्यातून एक शक्य झाल्याचा उल्लेख करता येईल. आता त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे जे पणजी खंडपीठ आहे, या पणजी खंडपीठामध्ये लक्षात ठेवा एक आगळा वेगळा वारसा आहे. तो म्हणजे 1982 मध्ये गोव्यासाठी स्वतंत्र खंडपीठाची स्थापना ही त्यामध्ये करण्यात आली होती. आता खंडपीठ हे जे आहे, तर गोव्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यामध्ये उच्च न्यायालयाची सेवा पुरवते. निसर्गरम्य जे मांडवी जे नदी आहे, तर त्या किनारी हे न्यायालयाचं परिसर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की शेवटी याचा एक निष्कर्ष म्हणून आपल्याला काय सांगता येईल, तर लक्षात ठेवा 160 वर्षाहून अधिक काळाचा एक दैदिप्यमान इतिहास या मुंबई उच्च न्यायालयाला आहे. भौगोलिक विस्तारामुळे न्यायदानाचं सर्वसामान्यांच्या घरापर्यंत हे पोहोचण्याचं काम झालं. ऐतिहासिक वास्तू आणि आधुनिक न्यायपद्धतीचा एक सुरेख संगम आणि भारतीय न्यायव्यवस्थेतला एक आधारस्तंभ म्हणून आपल्याला या उच्च न्यायालयाकडे पाहता येतं. आता सर्वात महत्त्वाचं आपण पाहूया जे की आपल्याला मुलाखतीसाठी म्हणून विचारलं जातं, तो म्हणजे मुंबईचा इतिहास. या मुंबईच्या इतिहासामध्ये विषयी जर बघितलं गेलं तर हे किती आहे, 7 बेटापासून जागतिक महानगरापर्यंतचा एक प्रवास आपण यामध्ये उलगडणार आहोत. लक्षात ठेवा की मुंबईचा इतिहास हा मानवी जिद्द आणि निसर्गाचा उत्कृष्ट एक नमुना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हे शहर शून्यातून निर्माण एक झाल्याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की याचे जे मुंबई शहराचे मूळ रहिवासी कोण होते, तर मूळ रहिवासी मूळतः कोळी मच्छीमार समाजाचे होते. त्यांचं अस्तित्व हे अश्मयुगापासून या परिसरामध्ये आपल्याला दिसतं. मुंबईची संस्कृतीचा एक पाया या कोळी समाजाने घातल्याचा उल्लेख करता येईल. अश्मयुगाच्या काही पाऊल खुणा यामध्ये दिसत आहेत. यामध्ये लक्षात ठेवा की प्राचीन हत्यारांचा अवशेष, अश्मयुगीन मानवांचा वावर आणि निसर्गाशी जुळवून घेण्याची कला. आता महत्त्वाचं आहे, कुलाबा आणि कान्हेरी परिसरामध्ये मिळालेले पुरावे हे मुंबईच्या प्राचीनत्वाचे एक प्रकारे काय करतात, साक्ष देताना दिसत आहे. हे एक वेगळे पण आपल्याला त्यामध्ये सांगता येईल. आता लक्षात ठेवा की मुंबईची भौगोलिक स्थिती नेमकी काय आहे. मुंबई हे मूळचं बरं का, म्हणजे आता सध्या जोडलं गेलंय, परंतु पूर्वीच्या काळामध्ये जर बघितलं की हे अलग शहर नसून त्यामध्ये 7 बेटांचा समूह होता आणि या बेटांच्या दरम्यान हे काय होतं, समुद्राचं पाणी होतं आणि त्यामध्ये खाड्या होत्या. ही भूमिका ही पहिल्यांदा ह्या मुंबई शहराची होती. आता लक्षात ठेवा की बेटांची ओळख, त्यामधलं पहिलं बेट कोणतं आहे, मुंबई, म्हणजे हे बेट म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल या भागांमधलं. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की मुख्य बेट जे होतं, मुंबई जे मुख्य बेट होतं जिथं आजचं फोर्ट आणि दक्षिण मुंबई आहे, तर तो म्हणजे मुंबादेवीच्या नावावरून या बेटाला ही ओळख मिळाल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे मुंबादेवी बेट जे आहे म्हणजे मुंबई सिटी या भागामध्ये एक आपल्याला सांगता येईल. आता दुसरं लक्षात ठेवा की दुसरं आहे परळ. यामध्ये जर बघितलेलं की हा भाग या अनुषंगानं हा जो आहे तर तो परळचा म्हणजे मध्य मुंबईतील ही महत्वाचं बेट जिथं शिलाहार काळामध्ये मंदिर हे असल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की बेटांची ओळख मध्ये जर बघितलेलं की माझगाव या भागांमध्ये जर बघितलं गेलं तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं की मत्स्यग्राम म्हणजेच माशाचं गाव. आजही हे बंदर हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर ते गोदीसाठी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की माहीम मध्ययुगीन काळामधलं एक सत्तेचं केंद्र आणि इथं राजा भीमदेव याची राजधानी म्हणून आपल्याला या माहीमबद्दल हे उल्लेख करता येईल. म्हणजे हा वरचा भाग म्हणून आपल्याला माहीमचा सांगता येईल. आता तिसरा आहे, नेक्स्ट आहे कुलाबा. कुलाबा म्हणजे काय,
पोळ्यांचं ठिकाण आणि मुंबईच्या दक्षिण टोकावरील हे एक प्रकारे काय की चिंचोळ असणारा एक काय हे कुलाबा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल, म्हणजे हा भाग. त्याच्यानंतरचा आहे वरळी. वरळी हे कोळीवाडा आणि वरळी फोर्टसाठी म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे बेट पश्चिम किनाऱ्यावरचं स्थित म्हणून आपल्याला हे वरळीचा भाग म्हणजे आपल्याला उल्लेख करता येईल, म्हणजे हा भाग जो आहे तर तो वरळीचा. आणि त्याच्यानंतर नाही लिटल कुलाबा, म्हणजे हे जे असणार इथं जे आहे तर ते लिटल कुलाबा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की कुलाबा आणि मुंबई बेटाच्या दरम्यान असलेले हे लहान बेट जे आज कुलाबा क्वाजवेनं काय केलंय ते जोडल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे असा हा 7 बेटाचा म्हणजे माहीम, वरळी, परळ, माझगाव, बॉम्बे, लिटल कुलाबा आणि कुलाबा अशा ह्या 7 बेटांचा असणारा समूहाचं हे मुंबई हे काय होतं शहर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की मौर्य साम्राज्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की 3ऱ्या शतकात म्हणजे प्राचीन काळी मौर्य साम्राज्य ज्यामध्ये आहे तर 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्याचा भाग यामध्ये बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झाला आहे. धर्म आणि सत्तेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की सोपारा म्हणजे नाला सोपारा त्यावेळेचं मोठं एक व्यापारिक केंद्र म्हणून आपल्याला इथं उल्लेख करता येईल. आता स्थानिक राजवंशाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की सातवाहनांच्या काळामध्ये बौद्ध कलेला काय केलं होतं प्रोत्साहन दिलं. वाकाटांच्या काळात संस्कृती आणि कलेचा विकास झाला आणि कलचुरीमध्ये शासकीय व्यवस्था ही निर्माण झाल्याचा उल्लेख करता येईल. तर दुसरं आहे शिलाहारांच्या काळामध्ये. आता ह्या शिलाहारांच्या काळामध्ये लक्षात ठेवा की 800 ते 1265 या काळामध्ये शिलाहार राजांनी या काळाला मुंबईचा एक सुवर्ण काळ हे मानल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा मुंबईचं सर्वात महत्त्वाचं एक भाग इथं लक्षात ठेवा ते म्हणजे कान्हेरी लेणी, म्हणजे प्राचीन बौद्ध विद्यापीठ आणि विहार यामध्ये 100 पेक्षा जास्त अधिक लेणी आपल्याला याच्यामध्ये दिसतात. म्हणजे आशियातल्या सर्वात मोठ्या बौद्ध केंद्रापैकी एक केंद्र हे कान्हेरी लेणी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. दुसरं आहे जोगेश्वर लेणी. आता ही जोगेश्वर जी लेणी आहे ते हिंदू स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हे शिलाहार त्या काळामधला आहे. प्रवेशद्वारावर अशा कोरीव काम हे केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरचा आहे एलिफंटा. त्या एलिफंटाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की हे जागतिक वारसा स्थळ युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज म्हणून आपल्याला उल्लेख करता येतं. यामध्ये भगवान शंकराची त्रिमूर्ती ही इथली प्रसिद्ध आहे आणि समुद्राच्या मध्यभागी एका बेटावर असलेल्या ह्या लेण्या एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला यांचं सांगता येईल. आता सर्वात महत्त्वाचं आहे की मध्ययुगीन कालखंडामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांनी माहीम आणि इतर बेटं जिंकली, त्यामुळे मुंबईवर गुजरातच्या सुलतानाचं काय झालं नियंत्रण झालं आणि राजकीय सत्ता आता सांस्कृतिक वातावरणामध्ये काय झाली बदलायला लागली. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की गुजरातचे असणारे जे सुलतान आहेत या सुलतानामध्ये लक्षात ठेवा की बहादूर शाह आणि अहमद शाह यांच्या काळामध्ये मुंबईचा वापर हा लष्करी तळासारखा त्यांनी केला आणि माहीमच्या किल्ल्याची मजबूती याच काळामध्ये ही करण्यात आली. आता सर्वात महत्त्वाचं आहे इथला हाजी अली दर्गा, म्हणजे 1431 मध्ये बांधलेली ही वास्तू ही स्थापत्य कलेचा एक अजोड खूण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. ही मुंबईच्या सर्वसमावेशक संस्कृतीचं एक प्रकारे प्रतीक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता सर्वात महत्त्वाचं आहे की पोर्तुगीजांची राजवट. आता ह्या पोर्तुगीजांच्या राजवटीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की 1534च्या काळामध्ये यामध्ये लक्षात ठेवा की 23 जून 1757 म्हणजे जे हे जे वसई म्हणजे वसईचा तह, या वसईच्या तहामध्ये ही मुंबई ही पोर्तुगीजांकडे गेली आणि सुलतान बहादूर शाहने देखील ही बेटं कोणाला दिली पोर्तुगीजांना ही सुपूर्द करण्याची भूमिका ही त्या काळामध्ये घेतली गेली. आता धार्मिक आणि सांस्कृतिक बदलाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की पोर्तुगीजांनी इथं ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला, ऐतिहासिक चर्चेस आणि शाळांची स्थापना इथं केली आणि स्थानिक आणि संस्कृतीवर एक लॅटिन प्रभावाची सुरुवात ही पहिल्यांदा पोर्तुगीजांनी करायला सुरुवात केली गेली. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की पोर्तुगीजांनी किल्ले म्हणजे वांद्र्यामधला किल्ला हे समुद्र निरीक्षणासाठी आपल्याला महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर वरळी किल्ला हे पोर्तुगीजांनी संरक्षणात्मक बांधकामाचा एक नमुना म्हणून आपल्याला यामध्ये उल्लेख करता येईल. आता ऐतिहासिक विवाह म्हणजे ते 1661च्या काळामध्ये कॅथरीन ऑफ ब्रेंगेझा ही पोर्तुगालची असणारी राजकन्या आणि इंग्लंडचा असणारा जेम्स प्रिन्सेप जो आहे चार्ल्स दुसरा, तर ह्या चार्ल्स दुसरा हा इंग्लंड आहे, त्याला कॅथरीन ऑफ ब्रेंगेझा हिच्याबरोबर विवाह झाला आणि याला ही पोर्तुगालची असणारी राजकन्या आणि या संबंधांमुळं काय केलं की हे चार्ल्स दुसरा याला हे मुंबई हे भेट म्हणजे आंदण म्हणून हे त्यांनी लग्नामध्ये
देण्याची भूमिका ही घेतली गेली आणि हे बेट आता कुणाकडे गेलं, इंग्रजांकडे गेल्याचा उल्लेख करता येईल. आता हुंड्यासाठी भेट म्हणून आपल्याला या मुंबईबद्दलचा उल्लेख करता येईल, ज्याला आपण आंदण म्हणतोय, की पोर्तुगीजांनी मुंबई बेटांचा समूह ब्रिटिशांना आंदण दिला आणि एका देशानं दुसऱ्या देशाला शहर भेट देण्याचा हा एक दुर्मिळ प्रकार म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. यामुळे मुंबईवर इंग्रजी राजवटीचा पाया हा त्यामध्ये रचला गेला होता. आता ईस्ट इंडिया कंपनीच्या इकडे असणारा हस्तांतरण म्हणजे 61 ला लग्न झालं, 1668 मध्ये मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला हे काय केलं, हे बेट हे भाडे तत्वावर देण्याची भूमिका घेतली गेली आणि भाडं तत्व किती होतं, वार्षिक 10 पाऊंड एवढ्या किरकोळ भाड्यावर हे काय केलं होतं, हस्तांतरित हे राजाने केल्याचा उल्लेख करता येईल. केरॉल अंजियर यांनी मुंबईचा एक पाया घातल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. अंजियरनं मुंबईच्या विकासाला खरा पाया घातला आणि त्याने मुंबईला व्यापारासाठी एक सुरक्षित शहर हे त्यामध्ये बनवलं, म्हणून त्याला मुंबईचा जनक असं म्हटलं जातं. आता लक्षात ठेवा की सुरत ते मुंबई हे ब्रिटिशांनी त्यांच्या व्यापाराचं मुख्य केंद्र हे सुरतवरून कुठं आणलं, इकडं मुंबईकडं हे वळवण्याची भूमिका ही त्यांनी मध्ये घेतली गेली. म्हणजे नेमकं काय तर विशेषतः 1613च्या काळी म्हणजे 13च्या वेळी विशेषतः सुरतमध्ये ब्रिटिशांनी पहिली वखार ही स्थापन केली होती आणि दक्षिणेकडचं महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून हे काय होतं, सुरत होतं. त्याची जागा ही 1687ला विशेषतः या मुंबई प्रांताने किंवा मुंबईच्या भागाने घेतली गेली आणि त्यांचं मुख्य केंद्र हे मुंबई झालं. म्हणजे मुंबई हे नैसर्गिक खोल पाण्याचं बंदर आणि जहाजांसाठी हे महत्त्वपूर्ण बंदर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की जे मुंबईच्या जीवनाला कलाटी देणारी घटना होती ती म्हणजे हॉर्नबी वेलॉर्ड प्रकल्प. म्हणजे काय, या 7 बेटांमधील खाड्यांना बुजवून सलग भूखंड तयार करण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हा विल्यम हॉर्नबी यांनी प्रकल्प हा सुरू केला होता. आता ह्या बेटांचं काय केलं, त्यांनी एकत्रित केलं, एकत्रीकरण करण्याची भूमिका ही घेतली गेली. ही जी 7 बेटं आहेत त्या 7 बेटांना एकत्रित करून किंवा त्याला जोडण्याची भूमिका हे खाड्यां वगैरे जे आहेत तर त्या जोडण्याची भूमिका ही त्यामध्ये केली गेली. यामध्ये लक्षात ठेवा खाड्यांच्या जागी रस्ते आणि जमीन काय केली, तयार केली गेली. यामुळे मुंबईला सलगता मिळाली आणि शहराचा विस्तार हा काय झाला, शक्य झाला. म्हणजे हे जोडण्याचं काम त्यांनी केलं गेलं आणि 1845 मध्ये सलग मुंबईचा जन्म हा त्यामध्ये झाला. म्हणून लक्षात ठेवा 7 बेटांच्या तुकड्यांमध्ये विभागली गेलेली मुंबई ही 1845 मध्ये सलग मुंबईचा जन्म झाल्याचा उल्लेख करता येईल. आणि ह्या जे असणारी तुकडे आहेत हे सगळे 7 बेट जे आहेत तर हे एकत्रित करून त्याला जोडण्याचं काम हे त्यामध्ये त्यांनी केलं गेलं. हे एक महत्त्वपूर्ण भाग सांगता येईल. म्हणजे हे सर्व 7 बेट जोडून एक सलग भूखंड तयार करण्याचं काम 1845 मध्ये पूर्ण झालं. हे जगातला जागतिक स्तरावरील मोठं एक अभियांत्रिकी यश म्हणून आपल्याला याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की याच काळामध्ये औद्योगिक क्रांती म्हणजे पहिली कापड गिरणी ही यामध्ये कावसजी दावर यांच्या नेतृत्वाखाली ही भारतीय व्यक्तीनं स्थापन केलेली कापड गिरणी म्हणून आपल्याला यामध्ये उल्लेख करता येईल. म्हणून मुंबईला मँचेस्टर ऑफ द ईस्ट असं म्हणून देखील हे नंतरच्या काळामध्ये ओळखलं जाऊ लागलं. आता गिरगाव आणि कामगारांच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर मुंबईत गिरगाव वसवलं जिथं लाखो कामगार या गिरण्यांमध्ये काम करत होते आणि या कामगारामुळं मुंबईच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीचं एक महत्त्वाचं योगदान हे त्यामध्ये राहिल्याचा उल्लेख करता येईल. आता सर्वात महत्त्वाचं आहे जे मुंबईच्या संदर्भाबद्दलचं जे नवीन कलाटणी देणारं ते म्हणजे 1853च्या काळामध्ये लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये पोरबंदर ते ठाणे असं असणारं जे 34 किलोमीटरचं जे अंतर आहे तर यामध्ये एक रेल्वे ही त्यांनी ही सुरू करण्याची भूमिका ही घेतली गेली. 16 एप्रिल 1853च्या काळामध्ये ही रेल्वे सुरू केली गेली. आणि सर्वात महत्त्वाचा एक भाग लक्षात ठेवा की याला 3 इंजिन 14 डबे आणि 400 निमंत्रित सदस्य यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांचा देखील पुढाकार या रेल्वेच्या उभारणीमध्ये होता. आणि रेल्वेच्या प्रभावामध्ये जर बघितलं गेलं की वस्तूची ने आणण्याची सुलभता झाली, लोक मुंबईकडे हे काय झाले आकर्षित झाले आणि मुंबई आणि उर्वरित भारताशी काय केली गेली जोडली गेली. आता सर्वात महत्त्वाचं आहे आर्थिक प्रगती. बंदर आणि रेल्वेमुळं मुंबई ही जगातलं महत्त्वाचं केंद्र बनलं आणि इथील कापूस हा इथला जगभरामध्ये निर्यात व्हायला लागला. विशेषतः
जो आता आपल्याकडचा जो कापूस आहे तर खरं पाहिलं तर ह्या आखूड धाग्याचा कापूस आहे आणि अमेरिकेमधला जो कापूस आहे तर तो लांब धाग्याचा कापूस म्हणून आपल्याला त्याबद्दल सांगता येईल. आता सर्वात महत्त्वाचं आहे की हे कॉस्मोपॉलिटियन शहर म्हणून देखील मुंबईला ओळखलं जातं. ते या अर्थाने की पारसी, मारवाडी, गुजराती, कोळी, ख्रिस्ती लोक हे एकत्र राहू लागले. कॉस्मोपॉलिटियन म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माचे सर्व लोक हे एकत्रित राहणं, यालाच कॉस्मोपॉलिटियन अशा अर्थानं म्हटलं जातं. विविधतेत एकता हे मुंबईचं एक सर्वात महत्त्वाचं एक वेगळेपण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता स्वतंत्र लढ्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे पहिलं अधिवेशन हे विशेषतः ते 1885च्या काळामध्ये जे स्थापन झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तर त्याचे जे अध्यक्ष होते ते उमेशचंद्र बॅनर्जी तेजपाल संस्कृत कॉलेज किंवा पाठशाला या ठिकाणी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं. हे स्थापन करण्यामध्ये देखील किंवा भारतीय काँग्रेस स्थापन करण्यामध्ये महत्त्वाचा पुढाकार मुंबईमध्ये झाला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की 8 ऑगस्ट विशेषतः 1942च्या काळामध्ये छोडो भारत चळवळीचा नाराही याच मुंबईमधून हे दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथं असणारं जे गेटवे या अर्थाने की 1911 मध्ये किंग जॉर्ज पंचम यांच्या आगमनासाठी हे काय केलं होतं, त्यांनी हे बांधलं होतं. आजचं मुंबईचे सर्वात मोठे ओळख म्हणून हे आपल्याला उल्लेख करता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की संयुक्त महाराष्ट्र चळवळ मुंबईसह महाराष्ट्र मिळावा यासाठी म्हणून 105 हुतात्मे झाले आणि त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की देशाची आर्थिक राजधानी म्हणून देखील आपण कशाला ओळखतो, मुंबईला ओळखतो. लक्षात ठेवा RBIचं आणि BSEचं हे जे विशेषतः ऑफिस आहेत तर हे यामध्ये इथं आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 नुसार करण्यात आली. बँक हे नोटांचं नियमन करण्यासाठी चलनविषयक स्थिरता राखण्यासाठी म्हणून हे RBI काम करतं. BSE जे स्टॉक मार्केटच्या संदर्भाबद्दल आपल्याला सांगता येईल, तर जेव्हा शेअर दलाल मुंबईच्या दलाल स्ट्रीटवर एका झाडाखाली अनौपचारिकरित्या शेअर्सचे व्यापार करत होते, हे कालांतरानंतरच्या काळामध्ये काय झालं, हे संघटित मंचाचे म्हणजे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हे आलं आणि 1875 मध्ये BSE ही औपचारिकरित्या काय झाली, स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आजची जी असणारी मुंबई आहे तर उंच इमारती, मेट्रो आणि आधुनिक पायाभूत सुविधा असं हे जे शहर आहे हे कधीही शांत नसतं, हा एक आपल्याला उल्लेख करता येईल. आता नेक्स्ट आहे मुंबई महानगरपालिका जी BMC याबद्दल माहिती पाहू. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा 1873 पासून ही मुंबईची अखंड सेवा ही त्यामध्ये देते. आता इतिहास आणि कायदेशीर चौकटीमध्ये लक्षात ठेवा की याची जी BMCची जी स्थापना आहे तर 1873 मध्ये ही BMCची स्थापना झाली. आशियातली सर्वात जुनी महानगरपालिका असून ही मुंबईच्या विकासाचा एक महत्त्वपूर्ण कणा म्हणून आपल्याला उल्लेख करतात. 1988चा जो अधिनियम आहे, सध्या मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 नुसार चालतं, जे या संस्थेला प्रशासकीय अधिकार हे त्यामध्ये प्रदान केलेले आहेत. आता लक्षात ठेवा की या भौगोलिक विस्ताराच्या संदर्भाबद्दल आपण जर बघितलं गेलं की महानगरपालिका तर मुंबई शहर ऐतिहासिक आणि व्यावसायिक केंद्र. आता लक्षात ठेवा की मुंबईचे किती भाग आहेत, 2 मुख्य जिल्हे, एक म्हणजे कोणता, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर हे ऐतिहासिक आणि व्यावसायिक केंद्र आहे आणि उपनगर वेगानं वाढणारा एक रहिवासी विभाग म्हणून सांगता येईल. एकूण 603 चौरस किमी क्षेत्राच्या एक नागरी सुविधांची जबाबदारी ही कशावर आहे, तर या BMC कडे आहे. एक आपल्याला त्याबद्दल सांगता येईल. आता लक्षात ठेवा की प्रशासकीय विभागाच्या संदर्भाबद्दल आपण BMC बद्दल पाहतो त्यावेळेस एकूण प्रशासकीय प्रभाग किती आहेत, तर ते जवळजवळ 24 प्रभाग आहेत. आणि याच्या विभाजनाच्या पद्धतीबद्दल जर बघितलं गेलं की महानगरपालिकेनं 24 प्रभागामध्ये विभाजन केलं, त्याला A पासून ते RN, R म्हणजे नॉर्थ हे अक्षरं दिली आणि प्रत्येक प्रभागाचा कार्यभार सहाय्यक आयुक्तामार्फत हा काय केला जातो, चालवला जातो. एक आपल्याला सांगता येईल. आता मुख्य प्रशासकीय घटक आणि जबाबदारीच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा. प्रशासकीय प्रमुखाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर महानगरपालिका आयुक्त म्हणजे IS दर्जाचा अधिकारी निर्णयाची अंमलबजावणी, वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्याची भूमिका ही यांच्याकडे असते. लोकप्रतिनिधीच्या संदर्भाबद्दल महापौर, मेयर हा शहराचे प्रथम नागरिक आणि महानगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून सांगता येईल. प्रभागामध्ये जर बघितलं की सहाय्यक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, स्थानिक देखरेख, रस्ते, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या संदर्भाबद्दल सांगता येईल.
आता नेक्स्ट आहे महत्वाची नागरी कर्तव्याच्या संदर्भाबद्दल जे BMC काम करत आहे. त्यामध्ये लक्षात ठेवा की मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा हा जवळजवळ 7 धरणांमधून केला जातो. कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भाबद्दल शहरातले 6500 टन पेक्षा जास्त कचऱ्याचं दररोज हे काय केलं जातं, संकलन केलं जातं आणि विल्हेवाट लावली जाते. रस्ते आणि पायाभूत सुविधांमध्ये 2000 किमीपेक्षा जास्त रस्त्यांचं जाळं आणि उड्डाणपुलाची देखभाल यामध्ये करते. आता सार्वजनिक आरोग्य आणि व्यवस्थापनाच्या संदर्भाबद्दल मुंबईची एक आरोग्य वाहिनी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे हे KEM असेल किंवा यामध्ये हे सायन असेल किंवा हे नायर असेल. तर ही प्राथमिक आरोग्य म्हणजे उपनगरामध्ये 16 पेक्षा जास्त उपनगरीय रुग्णालये आहेत. प्रतिबंधकमध्ये लसीकरण मोहीम आणि साथीच्या रोगावर नियंत्रण आणि दवाखान्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्राथमिक उपचारासाठीचे दवाखाने हे उपलब्ध आहेत. शिक्षण आणि मुंबई पब्लिक स्कूल म्हणजे ज्यामध्ये BMCच्या अंतर्गत मध्ये लक्षात ठेवा तर सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांना 8 विविध भाषांमध्ये मोफत हे काय केलं जातं, शिक्षण दिलं जातं. ज्यामध्ये व्हर्च्युअल क्लासरूम असेल, डिजिटल टॅबलेट्स असेल किंवा आधुनिक शाळांच्या इमारती आणि क्रीडांगणं आहेत. आता BMCचा आर्थिक संकल्पाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की 2021-22 मध्ये जवळजवळ 39,038 कोटी हे खर्चा म्हणजे बजेटचा भाग हा शिक्षण आणि पायाभूत सुविधासाठी वापरला. 2022-23 मध्ये 45,949 कोटी, 23-24 ला 52,619 कोटी आणि 24-25 ला 59,954 कोटी हा वापरला जातो. आता मुंबईची अस्मिता आणि या इमारतीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर महानगरपालिका इमारतीचं बांधकाम हे 1893 मध्ये पूर्ण झालं आणि ही जी वास्तू आहे तर ही गॉथिक इंडो सॉर्निक शैलीचा मिलापासून ही मुंबईच्या अस्मितेचं हे प्रतीक हे त्यामध्ये मांडलं जातं. आता लक्षात ठेवा की स्थापत्यशास्त्राचा एक अजोड नमुना म्हणून आपल्याला उल्लेख करतात म्हणजे गॉथिक कमान, घुमट आणि कोरीव काम ही या इमारतीचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता BMCच्या उत्क्रांतीच्या प्रवासाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की याची स्थापना कधीची 1873 ला महानगरपालिकेची स्थापना आहे. 1888 ला महानगरपालिका अधिनियम लागू झालाय. 1893 ला मुख्य इमारतीचं बांधकाम झालंय आणि 2024 ला स्मार्ट सिटी आणि डिजिटल उपक्रम हे त्यामध्ये राबवले जातात. आता मुंबई विद्यापीठाच्या संदर्भाबद्दल चर्चा करूया की शैक्षणिक अधिकार क्षेत्राच्या संदर्भाबद्दल. तर यामध्ये लक्षात ठेवा की एक ऐतिहासिक पायाभरणी या मुंबई विद्यापीठाची आहे. त्यामध्ये जसं तुम्ही पाहताय की 1854चा उडचा खलिता आणि ह्या उडच्या खलित्यानुसार हे 1857 मध्ये हे स्थापन झालेलं पहिली जी 3 विद्यापीठं होती म्हणजे एक होतं कलकत्ता, दुसरं होतं मद्रास आणि तिसरं होतं मुंबई ही विद्यापीठं स्थापन झाली. ज्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भाबद्दल मॅग्ना कार्टा म्हणून ओळखलं जातं. या पाश्चात्य शिक्षणाची दारं ही भारतीयांसाठी ही यामध्ये या वूडच्या डिस्पॅचनी उघडलेली होती आणि त्याचाच एक संदर्भ म्हणून लक्षात ठेवा हे मुंबई विद्यापीठ हे स्थापन झालं होतं. आता शैक्षणिक अधिकार क्षेत्राच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की 7 किनारपट्टीवरील जिल्हे म्हणजे विद्यापीठाचा विस्तार किती आहे तर महाराष्ट्रातली कोकण किनारपट्टी असून येथील प्रशासकीय आणि शैक्षणिक पात्रतेची केंद्र. त्यामध्ये लक्षात ठेवा विभाग कोणते आहेत, मुंबई आणि उपनगर. तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. ठाणे विभागामध्ये ठाणे आणि पालघर, कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे भाग म्हणून आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की 2 मुख्य संकुलन आहेत. यामध्ये कोणतं आहे कोर्ट संकुल म्हणजे कोणतं विद्यापीठाचं ऐतिहासिक केंद्र जिथं राजसत्तेनं आणि ज्ञानाचं भव्य दिव्य अशा पद्धतीचं दर्शन घडतं. दुसरं आहे विद्यानगरी म्हणजे आधुनिक काळातील संशोधनाचं आणि उच्च शिक्षणाचं स्थित एक संकुल म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि 1870 मध्ये बांधलेली ही वास्तू विद्यापीठाची ऐतिहासिक म्हणजे राजबाई टावर हे आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा सामाजिक आणि आर्थिक विश्लेषणाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की 50% अधिक लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते. म्हणजे मुंबईची लोकसंख्या ही 1.25 कोटीहून अधिक असली तरी शहराची टोकाची एक प्रकारची आर्थिक विषमता यामध्ये दिसते. म्हणजे लक्षात ठेवा की एका बाजूला असं सुसज्ज अशा पद्धतीचं आहे आणि एका बाजूला ह्या सगळ्या खालच्या बाजूला झोपड्या आहेत. म्हणजे एका बाजूला गगनचुंबी इमारती आणि दुसऱ्या बाजूला मूलभूत सुविधांपासून असणारी वंचित झोपडपट्ट्या असं दुहेरी शहर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता भारताची आर्थिक राजधानी म्हणून याला उल्लेख करता येईल या अर्थानं की मुंबई ही भारताची आर्थिक नडी आहे जिथं देशाचं
मोठे अधिकार म्हणजे आर्थिक व्यवहार चालतात, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि कॉर्पोरेट मुख्यालय, म्हणजे देशाची तिजोरी असूनही तिथं राहणीमानाचा खर्च हा देशात सर्वाधिक आहे. आता स्थलांतरित शहर म्हणून हे मुंबईला ओळखलं जातं. म्हणजे विशेषतः उत्तर भारत आणि महाराष्ट्र, म्हणजे रोजगाराच्या शोधात उत्तर भारतातून आणि महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून लोक मोठ्या प्रमाणामध्ये येतात. स्वप्नाची नगरी म्हणजे मुंबई स्थलांतराची संधीचं शहर आहे आणि मात्र वाढत्या लोकसंख्येमुळं पायाभूत सुविधांवर एक प्रकारे काय होतं, ताण येतो. बेरोजगारी एक कटू सत्य आहे. म्हणजे वय वर्ष 20 ते 29 वयोगटातील युवकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे अधिक चिंताजनक आहे. आता उदाहरणार्थ जर बघितले की उच्च न्यायालय चतुर्थ श्रेणी भरतीसाठी आलेल्या लाखो तरुणांची गर्दी हे बेरोजगारीचं एक स्पष्ट प्रतिबिंब यामधून दिसतं. आता सामाजिक वास्तवामध्ये जर बघितलं की म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी जो एक अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये मुस्लिम समुदाय शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या माग आहे. समुदायाचा मोठा भाग हा असंघटित क्षेत्रामध्ये म्हणजे गॅरेज, प्लंबर आणि सुतारकाम हे काम करतोय आणि उच्च शिक्षणाच्या संधीचा अभाव आणि सामाजिक प्रगतीचा एक प्रकारे काय होतो, अडथळा ठरत आहे, हे एक आपल्याला सांगता येईल. आता धार्मिक समन्वयाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा, मुंबई ही सर्वधर्मीय आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, जैन, बौद्ध आणि समाज हे सर्व समाज जो आहे तर तो गुण्यागोविंदाने नांदतोय आहे. 1992-93च्या दंगली असतील किंवा 2008चं दहशतवादी हल्ले, ही दुर्दैवी घटना जर सोडल्या तर यामध्ये मुंबईकरांच्या जिद्दीनं हे शहर पुन्हा सावरल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांना जर याची PDF पाहिजे असेल तर मी माझ्या यूट्यूब म्हणजे ह्याचं जे आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्या चॅनलच्या पेजचं जे मी काय करतो एक लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.